हिवाळा असो किंवा पावसाळा, शरीराला हवं असतं काहीतरी हेल्दी आणि गरम. आज आपण बनवणार आहोत खूपच सोपं, हेल्दी आणि गरमागरम पालक सूप. चला तर मग कमी साहित्य, सोपी पद्धत आणि मस्त टेस्टसह पालक सूप कसं बनवायचं ते पाहूया. यासाठी लागणारं साहित्य: 1 जुडी पालक, 1 ग्लास दूध, 2 चमचे गव्हाचं पीठ, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 4-5 मिरे कुटून, 2 ते 3 तमालपत्र, मीठ चवीनुसार, 1 चमचा साखर, 2 ते 3 चमचे क्रीम. पालक मी निवडून स्वच्छ धुवून घेतला आहे. गॅस पेटवून गॅसवर पातेले ठेवले व त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातले. या पाण्यामध्ये आपण पालक शिजवून घेणार आहोत. पाणी गरम झाले की यामध्ये मी घातले तमालपत्र आणि 1 चमचा साखर. पालक कधी कधी थोडा कडू लागतो. साखर त्या कडूपणाला बॅलन्स करते. साखर फक्त 1 छोटा चमचाच पुरेसा असतो. जास्त घातली तर चव बदलते. पाण्याला उकळी येऊ लागली की मी यामध्ये घालत आहे पालक. सुरुवातीला पालक पातेल्यात घातला की असं वाटतं, अरे इतका पालक कसा बसेल? पण घाबरायचं नाही. पाण्याची वाफ लागली की पालक नरम होतो, पाणी सुटतं आणि सगळा पालक शांतपणे पातेल्याच्या तळाला खाली बसतो. म्हणून पालक जास्त वाटला तरी तो अगदी परफेक्ट असतो. पालकाचं सूप करताना पालक जास्त शिजवायचा नसतो, नाहीतर रंग आणि पौष्टिकता दोन्ही जातात. पालक उकळत्या पाण्यात 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, आपला पालक छान शिजलेला आहे, त्यामुळे मी त्याला एका बाउलमध्ये काढत आहे. मी लगेचच यात बर्फाचं थंड पाणी घालणार आहे. पालक 1 ते 2 मिनिटच थंड पाण्यात ठेवायचा. एवढ्यात पालकाचं शिजणं थांबतं आणि रंग छान हिरवाच राहतो. खूप वेळ थंड पाण्यात ठेवलं तर चव थोडी कमी होते. पालक शिजवताना जे तमालपत्र आपण यात घातले होते ते मी काढून टाकले, कारण त्याचा जो आवश्यक सुगंध होता तो या पालकात उतरलेला आहे. याची आता आपल्याला आवश्यकता नाही. पालकाला 2 मिनिटं झाले थंड पाण्यात ठेवून. आता मी यातील थंड पाणी काढून टाकत आहे. त्यासाठी पालक मी चाळणीने गाळून घेतला. आता मी पेटवला गॅस आणि गॅसवर ठेवली कढई. कढईमध्ये मी 1 चमचा तूप घातले आहे. तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता किंवा बटरही वापरू शकता. तूप गरम झाले की मी यामध्ये घातला आहे ठेचून घेतलेला लसूण. लसूण लालसर झाला की आपण आधीच शिजवलेला जो पालक होता तो मी यात घातला. पालक शिजलेला असल्यामुळे तो लगेच लसणाच्या फोडणीत छान मिक्स होतो. याला 1 ते 2 मिनिटच परतून घ्यायची. पालक आता आपला परतून झालेला आहे, त्यामुळे त्याला मी एका बाउलमध्ये काढून थंड करायला ठेवत आहे. तोपर्यंत आपण बनवूया व्हाईट सॉस. यासाठी मी कढई ठेवली गॅसवर आणि त्यामध्ये घातले 1 चमचा तूप. तुपाऐवजी तुम्ही बटरही वापरू शकता. तूप गरम झाले की त्यामध्ये मी 2 चमचे गव्हाचे पीठ घातले. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून गव्हाच्या पिठाला लालसर भाजून घ्यायचे. हे बघा, आपले पीठ किती छान लाल भाजले आहे. पीठ लाल भाजले की त्यामध्ये मी घालत आहे दूध. दूध घालताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं. याच्या गाठी होऊ द्यायच्या नाही. अशा प्रकारे तुम्ही याला कंटिन्यू ढवळत राहिलात तर यामध्ये अजिबात गाठी होत नाहीत. गव्हाचं पीठ दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की गॅसची फ्लेम मीडियम करायची. पालक सूप परफेक्ट क्रीमी बनवायचं असेल तर व्हाईट सॉस खूप महत्त्वाचा आहे. पहा, हा सॉस कसा स्मूथ आणि सिल्की झाला आहे. हाच व्हाईट सॉस पालक सूपमध्ये गेला की सूपला मिळते क्रीमी टेक्स्चर आणि रेस्टॉरंटसारखी चव. आता मी यामध्ये घालत आहे मिरेपूड. मिरेपूड घातले की याला व्यवस्थित ढवळून घ्यायचे आणि याला 2 ते 3 सेकंद शिजू द्यायचे. तोपर्यंत आपला जो पालक थंड झालेला आहे त्याची आपण पेस्ट करून घेऊया. त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये आपण जो थंड केलेला पालक आहे तो घातला. आता याची मी छान स्मूथ पेस्ट बनवत आहे. हे पहा, किती छान स्मूथ पेस्ट तयार झाली आहे आणि कलरही अप्रतिम आलेला आहे. इकडे हा आपला व्हाईट सॉसही परफेक्ट तयार झालेला आहे. आता यामध्ये मी घालत आहे आपण तयार केलेली पालकाची प्युरी. याला आता आपण व्यवस्थित ढवळून मिक्स करून घ्यायचे. तुम्ही याला बघून म्हणाल, एवढे घट्ट सूप? नाही हो, आणखी यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी पेस्ट राहते. ती काढण्यासाठी मी त्यामध्ये घातले पाणी आणि त्याला व्यवस्थित हलवून घेतले. पालक शिजून झाल्यानंतर पातेल्यात जे शिल्लक पाणी राहिलेलं होतं तेच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि आणखी थोडं पाणी शिल्लक आहे ते मी सूपमध्ये वापरणार आहे. हे पहा, पाण्यामुळे जवळपास मिक्सरची पूर्ण पेस्ट निघालेली आहे. आता याला मी घालत आहे सूपमध्ये. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून
याला व्यवस्थित ढवळत राहायचं, जेणेकरून सूप खाली लागणार नाही. ही कन्सिस्टन्सी जरा घट्टच आहे, त्यामुळे मी यामध्ये पाणी घालून सूपची परफेक्ट कन्सिस्टन्सी बनवत आहे. हे पहा, सूपची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा प्रकारची हवी आहे. आता यामध्ये मी घालत आहे चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे साय. माझ्याकडे दुधावरची फ्रेश साय होती, तीच मी यामध्ये घालत आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही विकतचं क्रीमसुद्धा यामध्ये घालू शकता. हे पहा, आपलं गरमागरम क्रीमी पालक सूप तयार आहे. रंग किती छान आला आहे ना, म्हणजे बघता क्षणी पिण्याची इच्छा होते. हे सूप फक्त टेस्टी नाही तर खूप हेल्दीसुद्धा आहे. पालकाची ताकद, क्रीमची मऊ चव आणि मसाल्यांचा परफेक्ट बॅलन्स. हे सूप रात्रीच्या जेवणात, आजारपणात किंवा हलकं काही खायची इच्छा असेल तेव्हा नक्की ट्राय करा. गरमागरम सर्व करा. वरून थोडी क्रीम किंवा ब्रेड क्रूटॉन्स घातले तर चव अजून वाढते. पालकातील आयर्न, फायबर आणि पोषण मूल्य सूपमधून अगदी छान मिळतात. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पुढची कोणती रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल. पुन्हा भेटूया एका नवीन, सोप्या आणि टेस्टी रेसिपीसोबत. धन्यवाद.